तुळशीबाग आणि लाल महल झाल्यानंतर आम्ही आलो शनिवार वाड्यामध्ये. मराठ्यांच्या भरभराटीचा आणि आस्थेचा साक्षीदार म्हणजे हा शनिवार वाडा. पेशव्यांचा हा शनिवार वाडा एक ऐतिहासिक तर आहेच, परंतु इथे बऱ्याचशा रहस्यमय घटना झालेल्या आहेत. तसेच इथल्या अजोड बांधकामामुळे शनिवार वाडा खूप कुतूहलाचा विषय ठरतो. चला तर मग भेट देऊया अशाच या शनिवार वाड्याला. इसवी सन 1707 साली औरंगजेब मरण पावला. सुरुवातीच्या काळामध्ये शाहू महाराजांना भेटलेली व्यक्ती म्हणजे बाळाजी विश्वनाथ. ते पुढे त्यांच्या कर्तृत्वामुळे प्रधान झाले. 1720 साली ते मरण पावले आणि त्यानंतर पहिला बाजीराव मुख्य प्रधान झाले. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहिस्तेखान यांच्या पुण्यातील रहिवासामुळे पुण्याचं अधिकच महत्त्व वाढलं. शनिवार वाड्याची मुहूर्तमेढ 10 जानेवारी 1730ला झाली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून त्याचे नाव शनिवार वाडा पडले. या परिसरामध्ये फिरताना आपल्याला सर्वात मोठा दरवाजा दिसतो तो म्हणजे प्रवेश करताना तो हत्तेली दरवाजा असं म्हणून ओळखला जातो. हा दरवाजा अतिशय भक्कम करण्यात आलेला आहे. दरवाजातून वरती आल्यानंतर आता आपण पोहोचतो ते म्हणजे नगारखान्यात. याचं वरचं बांधकाम पूर्णपणे लाकडी आहे. शनिवार वाड्याचा आकार चौरस आकृती आहे व इथून बुरुज आणि सर्व ठिकाणी तोफ ठेवण्याची सोय केलेली आहे. अशी या वाड्याची रचना आहे. सध्याचा शनिवार वाडा पाहून विश्वास बसणार नाही, पण इथे 7 मजली इमारत होती. शनिवार वाड्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर येथे असलेले पेशवेकालीन कारंजे. त्यासमोर आहे तो म्हणजे पंक्तीचा चौक. शनिवार वाड्यातील वास्तू एकाच काळामध्ये बांधल्या गेल्यात असं अजिबात नाही आहे. गरजेनुसार काही नवीन वास्तू बांधल्या गेल्या. शनिवार वाड्याला तब्बल 4 वेळा आगीचा मोठा तडाखा बसलेला आहे. त्यामुळे खूपच कमी अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.